मयूर विहार प्लेसला जायचं आहे आणि तिथून मला जायचं आहे राजू चौक. आता आहे मी निजामुद्दीन मेट्रोला. मेट्रो येतेच 5 मिनटामध्ये. तिथून मला पुढं जायचं आहे मयूर विहारसाठी. तिथं माझा कंपनीचा एक मेंबर आहे, त्याचा पुतण्या थांबला आहे, तो फिरवणार आहे मला मेट्रोमध्ये. मयूर विहारला उतरलो आहे. मयूर विहारवरून आता खाली आणि दुसरी गाडी पकडायची. ही ट्रेन आली. मित्रांनो, आज मी दिवसभरामध्ये 1-2-3 प्लेस फिरणार आहे आणि मेट्रोनं ना लाल किल्ला स्टेशन आहे मेट्रोचं. आता मी चाललो आहे लाल किल्ल्याला. लाल किल्ला बघायचा आहे. मी लाल किल्ला बघून मी जाणार आहे नंतर दुसऱ्या ठिकाणी. ते नंतर प्लेस विचारून बघणार आहे कुठे आहे ते. चाललो आहे आता. आलो आहे लाल किल्ल्याच्या जवळच. माझ्या कंपनीच्या मेंबरचे पुतणे आलेत मला फिरवायला, बरोबर ते आहेत. ते आता इकडं साईडला हे लाल किल्ला एरिया आहे. लाल किल्ल्याच्या आतमध्ये जाणार आहे. बघू काय काय आतमध्ये ते दाखवतो तुम्हाला मी. लाल किल्ल्याच्या गेटवरती आलो होतो, पण इथून ना 2 नंबर गेटला जावं लागतं एंट्रीसाठी. आता इथून ॲटोमध्ये बसलो आहे. एंट्री गेटला 2 नंबर एंट्री गेट आहे. ॲटोमध्ये बसून पुढे चाललो. 10 रुपये घेतात. दिसतं इथं जवळच, मेट्रोच्या बाहेरच निघालं की लाल किल्ला आहे. बघू आता उतरतो. हे लाल किल्ल्याचं गेट आहे 2 नंबर एंट्रीसाठी. हां, पूर्ण लाल किल्ल्याचा परिसर आहे आणि आम्ही आता आतमध्ये आलो आहे. एंट्री केली लाल किल्ल्याच्या ह्याच्यात. तिकीट काढायचं आहे. तिकीट पुढं काढायचं आहे. ठीक आहे. पुराने जमाने का. हां हां हां. इसके लिए सर हे पूर्ण आता लाल किल्ल्याचा मेन गेट येते समोरच. हा लाल किल्ल्याचा मेन गेट आहे. इथं झेंडा फडकतो आपला लाल किल्ल्यावरती. नरेंद्र मोदी जे भाषण करतात ना पंतप्रधान, ते ह्या किल्ल्यावरून ह्या गेटवरून समोरून. आत किल्ल्यामध्ये जाण्यासाठी ना तिकीट घ्यावं लागतंय. आम्ही मेन गेटला आलेलो आहे. आता तिकीट घेण्यासाठी चाललोय. तिकीट काढतोय. 2 तिकीट काढायचे आहेत. ये आपने लिख तो रखा केवल ऑनलाइन ठीक है. 2 टिकट देना भैया. आती नहीं है उसमें भैया. टिकट नहीं मिलेगा अभी. क्या कैश वाले 2 देना. हाँ दे दो. 2 दे दो. हाँ 250 रुपये. 80 और 50 में क्या फर्क है. हाँ 80 वाला दे दो. हाँ दे दो. ये लो. 80 रुपये तिकीट घेतलंय. 80 रुपये 2. मोठी बॅग घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये. छोटी बॅग घेऊन जाऊ शकतोय, है ना सर. यस. 2 तिकिटाचा हे आहे. एक 50चं तिकीट आहे, ते फक्त आपण फिरून जाऊ शकतो. आणि 80चं तिकीट आहे, त्याच्यामध्ये म्युझियम आहे. आतमध्ये म्युझियम बघू शकतो आपण. आज रविवार असल्यामुळे ना खूप गर्दी आहे. मेन गेट. ओके. बंद कर तू. हे पूर्ण मार्केट आहे आतमध्ये. लाल किल्ल्यामध्ये हे दुकान आहेत. लाल किल्ला फिरून झालाय आता. आता पुढं जायचं आहे इंडिया गेट. इंडिया गेटसाठी मला पकडायची आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशन वरून काश्मीरी गेट मेट्रो. लाल किल्ल्यावरून चाललो इंडिया गेटला. ॲटो केलाय. ॲटो 100 रुपयामध्ये ॲटो केलाय. आम्ही 2 जण आहेत, विनय भाई आणि मी. हे इंडिया गेट आहे.
इंडिया गेटला आलोय आणि इकडे हे सुभाषचंद्र बोसचं स्मारक आहे, स्टॅच्यू मोठा दिसतोय. हे इंडिया गेट आहे, पूर्ण समोरून घेतोय, पूर्ण इंडिया गेट आहे आणि खूप गर्दी अशी झाली संडे मुळे ना, आज सगळी गर्दी आहे. ते सगळे ऑफिसचे लोक आहेत, आज सुट्टीवरती आहेत आणि आम्ही आता चाललोय राष्ट्रपती भवन समोरच आहे. न्यू पार्लिमेंट आणि राष्ट्रपती भवन समोर आहे ह्या साईडला. इकडे पुढे जातो, ह्या लाईनलाच पुढे समोरच राष्ट्रपती भवन आहे पुढच्या साईडला. मित्रांनो, सगळं आमचं फिरून झालंय. विनयजी बळ आज मला लाल किल्ला पूर्ण बघता आला. इंडिया गेट पण बघितलेलं होतं, पण तरी पण आलो होतो. आज संडेमुळे आज खूप गर्दी इंडिया गेटला पण आहे. राष्ट्रपती भवन पण आम्ही बघितलं समोरच. आणि दिल्लीच्या ठिकाणी आणि मुंबईच्या ठिकाणी माणसांना एवढे धावपळ असते ना, त्या धावपळीमध्ये कुणाला वेळ देता येत नाही. आणि आमच्या कंपनीचे जे सिप्रियान जे आहेत, आमच्या कंपनीचे इंजिनियर, टेक्निशियन इंजिनियर, त्यांचे हे पुतणे आहेत. त्यांनी ह्यांना फोन करून सांगितलं की आमच्या कंपनीचे सर यायला लागलेत आणि त्यांना दिल्लीमध्ये जरा फिरून दाखवता. ह्यांची नाईट ड्युटी होती. नाईट ड्युटी करून हे माझ्यासाठी आज डेला ह्यांना आराम करायचा होता, पण माझ्यासाठी त्यांनी वेळ काढून मला माझ्या बरोबर आलेत आणि मला दिल्ली मधले बरेचसे पॉइंट यांनी दाखवलेत. विनय जी, आपका टाइम निकाल के मुझे यहाँ का जो प्लेस था वो दिखा दिया. आपका बहुत मैं यानी धन्यवाद करता हूँ कि आपने आपका टाइम इतना बिजी होते हुए भी मुझे आपने टाइम दे दिया. और इनकी अभी यांची ना नाईटला ड्युटी आहे, परत आणि नाईटला ह्यांना जायचं आहे, तरी पण माझ्यासाठी वेळ काढून आलेत. काय की दिवसभर झोपून नाईट ड्युटी करायची आहे ना, तरी पण ते वेळ काढून आलेत माझ्यासाठी. धन्यवाद विनय जी. आपको भी धन्यवाद. आप भी आ जाइए हमारे यहाँ महाराष्ट्र में, हम भी आपके लिए टाइम दे देंगे. जरूर जरूर, कभी मौका मिले तो हम जरूर आएंगे. मित्रांनो, आणि आपके साथ मुझे बहुत अच्छा लगा. मित्रांनो, आणि माझं पूर्ण दिल्ली फिरून झालेलं आहे आणि मी माझा ब्लॉग छोटासा केलेला आहे, मी अपलोड करणार आहे. तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद विनय जी. धन्यवाद आपको भी.